शेतकरी मित्रांनो नमस्कार. आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वप्नील विलास सोनवणे. तर आज आपण सटाणा येथील बागला नॅग्रो मॉल यांचे संचालक प्रकाश मांडवडे यांच्या शॉपवरती आपण आलेलो आहोत आणि टरबूज पिकामध्ये जर व्यवस्थापन करायचं झालं तर अनेक समस्या आहेत, जसं रूट कॉइलिंग होत असतं किंवा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला जाणून येत असतो. तर टरबूज पिकामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये कुठल्या प्रकारची काळजी आपण घेतली गेली पाहिजे, तसंच टरबूज पीक व्यवस्थापन करत असताना आपण सुरुवातीच्या पहिल्या ज्या काही ड्रोन ड्रिंचिंगा करायच्या आहे तर त्या कोणत्या केल्या गेल्या पाहिजे, तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती प्रकाश मांडवडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर प्रकाशजी मांडवडे, तुमचं मी आयडियल फाउंडेशनतर्फे मी स्वागत करतो. तर आपण टरबूज पिकामध्ये जेही ड्रेंचिंग करायचे आहेत आपल्याला, तर त्या ड्रेंचिंगा कोणत्या करायच्या आहे आणि प्रमाण कसं घ्यायचं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश मांडवडे. आपण टरबूज लागवडनंतर 3 दिवसानंतर आयझेन घ्या, बुरशीनाशक म्हणून जलोरा घ्या आणि कीटकनाशक म्हणून ॲक्टिव्हिटो प्रो घ्या. त्यानंतर परत 8 दिवसानंतर पायलट DF आणि त्याच्यानंतर 12 टाका. त्याच्यात या 2 ड्रिचिंगा आपण करू शकतो. नंतर ड्रिपद्वारे आपण 13,045 5 किलो कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि त्यात आपण कॅचबोर्ड टाकू शकता 500 ग्रॅम. तर धन्यवाद भैया भाऊ. तर आता ही जी काय आहे ही आपली पहिली ड्रेंचिंग आहे आणि पहिल्या ड्रेंचिंगमध्ये तुमचं रोप सेट होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. तर याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह मिथो प्रो आहे. ॲक्टिव्ह मिथो प्रो आपल्याला 250 मिली प्रति एकर याचं प्रमाण घ्यायचं आहे. झेलोरा हे 80 मिली प्रति एकर आणि आयझाईम हे आपल्याला 1 लिटर. ह्याची ड्रेंचिंग केल्यावरती आपल्याला पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आपल्याला आयझाईम हे मदत करताना दिसून येणार आहे. त्याच पद्धतीने रसशोषक किडी आणि बुरशीजन्य जे काही रोग येणार आहेत, सॉईल बॉर्न डिसीज जे येणार आहेत, तर त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला जलोरा हे काम करताना दिसून येणार आहे. त्याच पद्धतीने आपली ही जी काही दुसरी ड्रेंचिंग आहे ती म्हणजे पायलट, कॅचमिक DF आणि 12 तर ही जी काही ड्रेंचिंग करायची आहे आपल्याला, तर ही फुटवा होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत असते. तर अशा पद्धतीने या 2 ड्रेंचिंगा जर आपण टरबूज पिकासाठी केल्या तर आपल्याला टरबूज रोग सेट होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. तर असेच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयडियल फाउंडेशन या चॅनलला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.